म्हणणार आहोत रामकृष्ण हरी मंडळी, कारण बातमीच तशी आहे। चंद्रभागेच्या तीरी पंढरपुरात होत असलेल्या आषाढी करता शेगाव इथली संत श्री गजानन महाराजांची पालखी निघाली। आज सकाळीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे आणि 700 वारकऱ्यांना घेऊन ही पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात शेगावची ही वारी मजल दर मजल करत आषाढीसाठी विठुरायाच्या पंढरपुरात दाखल होणार आहे। त्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात विदर्भाची पंढरी दुमदुमली आहे। याची देही याची टोळा, आनंदाचे देही आनंदाचे तरंग, हा भाव मनात घेऊन आता पंढरपूरकडे संत गजानन महाराजांच्या पालखीने प्रस्थान केलेले आहे। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहेत। राहुल, पुन्हा एकदा विदर्भातली ही पंढरी जी आहे ही दुमदुमली आहे। रामकृष्ण हरीचा गजर निश्चितच झाला असणार। विशाल गणगण गणात गोतेच्या लांब गजरामध्ये गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरसाठी या ठिकाणी रवाना झालेली आहे। आज सकाळीच या पालखीने गजानन महाराजांच्या शेगाव या मंदिरामधून प्रस्थान केलेला आहे। तब्बल 35 दिवसाचा हा पायी प्रवास जो आहे तो गजानन महाराजांच्या दिंडीचा या ठिकाणी असणार आहे। 700 वारकरी घेऊन ही गजानन महाराजांची पालखी विठुरायाच्या भेटीला थेट पंढरपूरसाठी या ठिकाणी रवाना झालेली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये मोठा त्या ठिकाणी उत्सव साजरा होतो आणि त्या उत्सवामध्ये महत्त्वाचं स्थान जे आहे ते गजानन महाराजांच्या पालखीला दिले जाते। त्यामुळेच ही गजानन महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरसाठी रवाना झालेली आहे। तब्बल जर का आपण बघितलं तर गजानन महाराजांच्या पालखीचा जो हा पायी प्रवास आहे 35 दिवसाचा हा पायी प्रवास या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीचा आहे। 35 दिवसानंतर ही गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी त्या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी मोठा महोत्सव जो आहे तो साजरा झाल्यानंतर हीच गजानन महाराजांची पालखी आपल्या 700 वारकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा पंढरपूर ते शेगाव अशा प्रकारचा हा पायी प्रवास करणार आहे। तब्बल 2 महिन्याचा हा गजानन महाराजांच्या पालखीचा प्रवास असणार आहे। त्यामुळं साहजिक आहे गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणे आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहावयास मिळते। सकाळपासूनच भक्त जे आहेत ते गजानन महाराजांच्या पालखीला या ठिकाणी पालखी सोबत गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरसाठी रवाना करते। त्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त देखील दाखल झाले असल्याचं एक आनंददायी वातावरण जे आहे ते बघायला मिळते। राहुल, आपल्या प्रेक्षकांना खरं तर सांगायला हवं की आधी कौंडण्यपूरवरनं रुक्मिणी मातेच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि त्यानंतर श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालंय। या दोन्हीकडनं निघणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्यांचा प्रवास खूप मोठा असतो। पुढे पाहूयात आणखीन एक